नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जडतेचा विश्वास. तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा. सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड बेकायदेशीर असल्याचा भाऊसाहेब गोरे यांचा आरोप. तटकरे पटलांवर हुकुमशाहीचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवावे, अन्यथा पक्षातील दादांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला बसू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंठा परतूर विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी दिला आहे. सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवड बेकायदेशीर असल्याचा गंभीर आरोप गोरे यांनी केला आहे. या निवडीविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या समर्थकांकडून आपल्याला धमक्या देण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवत असल्याचा आरोप करत गोरे म्हणाले की पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्षाच्या हितासाठी आपण हा लढा सुरू ठेवणार असून प्रदेशाध्यक्ष पदाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याबाबत पक्ष नेतृत्वाने तातडीने निर्णय न घेतल्यास कार्यकर्त्यांसह आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. गरज पडल्यास यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा भाऊसाहेब गोरे यांनी दिला. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल. काका, मला सांगा की तुम्ही आता तटकरेंच्या विरोधामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली, की आक्षेप घेतला होता. आता त्या कारवाईच्या नंतर पुढे काय झालं? आता नोटीस निघतील त्यांना, आणि नोटीस निघाल्यानंतर त्यांना निवडणूक आयोगाला सांगावं लागेल त्यांची निवड कशी पात्र आहे म्हणून, कारण ते अपात्र आहेतच. कारण निवडणुकीचा कार्यकाळ संपायच्या अगोदर त्यांना मुदतपूर्व कसा अध्यक्ष होता येईल, आणि अध्यक्ष व्हायचं असेल तरी बी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करूनच व्हावं लागेल ना. कारण पक्षाची घटना जी आहे त्या घटनेमध्येच अशी तरतूद आहे की सर्व ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष सर्व स्थानिक कार्यकारिण्या झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षाची निवड व्हायला पाहिजे. आता ही प्रदेशाध्यक्षाची निवड नियम आहे, निवडणूक प्रोग्रामच नाही, कोर कमिटीची बैठकच बसली नाही, तर प्रदेशाध्यक्षाची निवड कशी होऊ शकते? दादाच्या अपघाती निधनानंतर दादाच्या अध्यक्षपदाच्या जागेवर दुसऱ्या अध्यक्षाची निवड होऊ शकते. त्या पद्धतीनं सुनेत्राताईची निवड झालेली, परंतु त्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीच्या दिवशी सुनील तटकरेची निवड कशी होऊ शकते? होऊ शकत नाही, ते मान्य नाही आम्हाला. आणि या पक्षामध्ये ही पद्धत आहे, एक व्यक्ती एक पद. एका घरामध्ये जर 4-4 पद असतील, हे खासदार, यांची मुलगी मंत्री, हे प्रदेशाध्यक्ष, यांचा मुलगा आमदार, आणि अर्थ खात्यावर कुठल्या प्रकारचा आग्रह नाही. दादाच्या निधनानंतर, दादाच्या अपघाती निधनानंतर दादाच्या चौकशीची एकही मागणी केली नाही साधी. 27 तारखेला यांनी दादाचा मंत्रालयामध्ये 6:30 वाजेपर्यंत टाइमपास केला, दादाचा मुक्काम मुंबईत पडण्यासाठी. म्हणजे अपघाताच्या पाठीमागे हे काय हेर होते का ठरलेले, का हे त्या PSR कंपनी बरोबर यांची काही कमिटमेंट झाली होती का? या सगळ्या गोष्टीचा तपास लागला पाहिजे. पुढे आता नेमकं काय करण्यात आली आहे? पटेलांनी एक पोस्ट काय नाही, पटेलांनी पोस्ट केली की प्रदेशाध्यक्ष हा पक्षाच्या नियमानुसार झाली म्हणून. अजिबात नियमानुसार झाले नाही. प्रदेशाध्यक्षाची निवड ही नियमानुसार झालेली नाही, लोकशाही पद्धतीने झालेली नाही. ते आम्हाला मान्य नाही. आणि त्यांनी जी धमकी दिली की योग्य पद्धतीनं उत्तर देऊ, योग्य पद्धतीनं म्हणजे काय? योग्य पद्धतीने काय आमचं का मर्डर करता? योग्य पद्धतीनं म्हणजे काय आम्हाला धमक्या देता तुम्ही? प्रश्न विचारला तर काय तुम्ही या पद्धतीने आम्हाला उत्तर देता? तुम्ही ज्या पद्धतीनं उत्तर देता त्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर दिलं जाईल. ही गोष्ट सुद्धा पटेलांनी लक्षात ठेवली पाहिजे. कारण हा कार्यकर्त्याच्या जिवारी लागलेला प्रश्न आहे, आणि कार्यकर्त्याचा जिवारी लागलेला दादाचा मृत्यू आहे. म्हणून त्यांनी अति जास्त बोलणं चुकीचं आहे. हे आम्ही सहन केल्या जाणार नाही, आम्ही सहन करणार नाही. आता पुढे काय करणार आहे तुम्ही? आता जर तटकरेनं समाधानकारक उत्तर जर नाही आलं, तटकरेला प्रदेशाध्यक्ष पदावरून जर नाही काढलं, तर मी यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्यासमोर महाराष्ट्रातले जेवढे दादावर प्रेम करणारे कार्यकर्ते असतील, या कार्यकर्त्याला, दादाच्या समर्थकाला, राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यासह मी यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे. विषय संपू देणार नाही.